नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे. साधारणतः किती म्हशी विकायला आहे शेट आपल्या? आपल्याकडे 26 जनावर आहेत. 26 जनावरं विक्रीसाठी येतात. शेट आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा ना जर आपल्या फार्मचा. माझं नाव शशिकांत खंडू जिंजुर्डे. तर त्यांचा पत्ता सांगा ना सर. पत्ता हा माझा गोठा आहे मुखईमध्ये, मुखई गाव, मुखई गावामध्ये, तालुका शिरूर शिक्रापूरच्या पासून 9 किलोमीटर अंतरावरती. तर या ठिकाणी गोठा आहे मित्रांनो. साधारणतः सगळे जनावरं विक्रीसाठी येतात. सगळे जनावरं तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. ज्या शेतकरी बंधूंना या म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेट ही 1 नंबरच्या म्हशीपासून काय डिटेल्स आहे याची? 5 दिवसाची वेलेली म्हैस आहे. एक 5 दिवसाची वेलेली म्हैस आहे. बघू शकता तुम्ही. मागच्या वेळेला 14-15 लिटर दूध दिले. 14-15 लिटर मागच्या वेळेला दुधाची क्षमता आहे. आता हटव जरा तिला. तर आता वेलेली आहे. खाली काय रेडी टोनगा काय झालेला आहे? टोनगा आहे. खाली टोनगा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. वेलेली आहे. सड वगैरे सगळं धार वगैरे चांगली व्यवस्थित आहे एकदम चांगलं. तर ही व्हिडिओमधली 1 नंबरची म्हैस आहे. ताजी वेलेली आहे. 2 नंबरच्या म्हशीचे काय डिटेल्स आहेत? ही लागलेली आहे पण तपासायला नाही. 18 लिटर दूध देणारी म्हैस. 18 लिटर दूध देणारे म्हैस. आता आता 10 किती दूध लिटर आहे? प्लस असं. 10 लिटर आहे का? वासरू वगैरे आहे का? नाही काय, हातावरच आहे ना? हातावरती बनवत. आता 10 लिटरच्या आसपास दूध आहे 2 टायमाचं. आणि लागलेली आहे पण चेक करायला नाही. त्यांच्याकडे 2 चांगले हाले आहेत. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. दोन्ही वळू चांगले आहेत. एक निली रावीचा आणि एक मुराचा आहे. तर ही 2 नंबरची म्हैस ही सुद्धा विक्रीसाठी लागलेली आहे आणि एक 10 लिटरच्या आसपास दूध आहे. ह्या 2 भुऱ्या आहेत. ज्यांनी यांचा पाठीमागं व्हिडिओ बघितला असेल त्यावेळेस पहिला रेड्या होत्या. आता दोन्ही येलेल्या आहेत. भुरीमध्ये बरेच लोक शौकीन असतात. हिला वासरू आहे का खाली? आहे, वासरू आहे. हिचे काय डिटेल्स आहेत? गाभण आहे, दूध आहे? 8 लिटर दूध असं लागलेली आहे. लागलेली आहे ना? तपासायला नाही. हा, बन्नीमध्ये जे शौकीन असतात त्यांनी बघू शकता. एकदम खास रीड ही पहिल्याच वेळेत दिलेली ना? 12 लिटर दूध दिलं पहिल्याच वेळेत. 12 लिटरच्या आसपास दूध दिलं पहिल्याच वेळातली रेडी आहे बन्नीची. पाठीमागं आलं तेव्हा एकदम गाभण होती कमी दिवसाची. तब्येत वगैरे पण छान आहे. 3 नंबरची व्हिडिओमधली म्हैस आहे. नंबर याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला नंबर विचारायला, किंमत वगैरे तुम्ही समोर आल्यावर जनावर बघितल्यावर किंमत सांगणार आहेत ते असं त्यांनी पहिलंच सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओमधली 4 नंबरची जी काय डिटेल्स आहेत? पहिला रोज पारडी 14 लिटर पहिल्याच वेताला दूध दिलंय. ही पण लागलेली आहे. आत्ताही 11-12 लिटर दूध आहे. बच्चे आहे खाली. 11-12 लिटर दूध आहे आणि हिला बच्चा आहे खाली. बघू शकता तुम्ही. हा जोडा जर कोणी घेतला भुरीचा तर चांगला आहे, सांभाळणार आहे. नाही कोकणातून वगैरे बरेच फोन येत असतात मला बन्नीसाठी चारायला वगैरे जाणाऱ्या दणगट म्हशी आहेत का. तर सड वगैरे पण का असं स्ट्रक्चर बघू शकता. पुढून पण छान आहे. खाली वासरू आहे 4 नंबरची लागलेली आहे आणि दूध आहे. तर ती ताजी वेलेल्या म्हशीचं वासरू आहे. बघू शकता तुम्ही. 4 दिवसाचीच वेलेली आहे. आणि ही बाकी इकडच्या म्हशींची 4 वासरं. ही जे एक असेल ए पाणी का जरा बाजू में खिच रे. आणि खाणार. ही पूर्ण लाईन ह्या सगळ्या म्हशी विक्रीसाठी येतात. बघू शकता तुम्ही. एक नंबर पासून या सेट ही मेंढा. तर 4 झाल्या. ही 5 नंबरची म्हैस आहे. 5 नंबर लागलेली आहे. आता 7-8 लिटर दूध असं हातावर पान होती. मेंढा लागलेली पहिल्याच होतातली रीड. तब्येत वगैरे पण चांगली आहे. कासाचं स्ट्रक्चर वगैरे पण चांगलं आहे. बघू शकता तुम्ही. हॅट पुठ्ठा वगैरे व्यवस्थित आहे हिचं पण. 5 नंबरची मेंढा आहे व्हिडिओमधली. बघू शकता तुम्ही. आत्ता लागलेली आहे. वेल्यानंतर किती दूध दिलं आहे सेट? 13 लिटर दूध दिलं. 13 लिटरच्या आसपास दूध दिलेलं आहे वेल्यानंतर. आणि आता किती आहे? आता 7 लिटर पर्यंत. 7 ते 8 लिटर. 7 ते 8 लिटर. ही 6 नंबरची. हिची काय डिटेल्स आहे? ही पण लावलेली आहे पण ही पण तपासायला लागवडीची आहे. तपासायला नाही. 7-8 लिटर दूध आहे आता. हिला पण 7-8 लिटरच्या आसपास दूध आहे. ही 3 नंबरची. हिची काय डिटेल्स आहे? हिला 13 लिटर पण आसपास दूध निघालंय वेल्यानंतर. हा, वेल्यानंतर 13 लिटरच्या आसपास दूध निघालंय. आता लागलेली ही पण. आता 8 लिटर दूध असेल. 8 लिटरच्या आसपास दूध आहे आणि आता लागलेली आहे. तपासायला नाही. तपासायला ही नाही. हिला 12-13 लिटर दूध निघाले. ही तपासायला 7 नंबरची. ही 8 नंबरची. ही 8 नंबर. ही चेक आहे ना? चेक आहे. हिला ही चेक पास आहे. चेक करून आहे. 3 महिन्याच्या वरची आहे बरोबर. आता दूध किती हिला? आता दूध असेल 6 लिटर 7 लिटर पर्यंत असेल. 3 महिन्याची गाभण. 3 महिन्याची गाभण आहे.
तर ही 8 नंबरची म्हैस झालेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. गाभण पण आहे आणि दूध पण आहे. ही 9 नंबरची पहिला रुपारडी आहे. 8 लिटर दूध आहे आता, गाभण आहे. पहिल्या वेतातली बघू शकता तुम्ही. जवान आहेत, तोंडाची साईज वगैरे एकदम लांब तोंड आहे. सिंग जरी थोडे कोचर टाईप असले तरी खालचं सिस्टम वगैरे छान आहे. हटवा शेट तिला एकदा. ही 9 नंबरची व्हिडिओमधली बघू शकता तुम्ही. गाभण किती महिन्याची? 3 महिन्याची. 3 महिन्याची गाभण आहे. 8-9 लिटर दूध आहे. 12 लिटर दूध दिलेलं आहे पहिल्या वेताला. पहिल्या वेताला 12 लिटर. 12 प्लस दिले. 12 8-9 लिटर दूध असं. 12 प्लस दूध दिलेलं आहे हिने. 9 नंबर. ही 10 नंबर. हिला 8 लिटर 8-9 लिटर दूध आहे आता. हा, चेक पास आहे ही पण. 16 लिटर दूध दिलेलं आहे मशीन. चेक झालेली आहे. गाभण आहे. गाभणसाठी बरेच फोन येत असतात आणि 3-3.5 महिन्याच्याच गाभण आहेत, म्हणजे पुढं चांगल्या सीजनला जातील. बरोबर. तर हिची मिल्क फॅन वगैरे पण छान आहे, बघू शकता. ज्या म्हशीला दूध जास्त असतं तिचे थोडं स्ट्रक्चर वेगळं असतं. 16 लिटर दूध काढलंय. 16 लिटरची क्षमता आहे. 10 नंबरची म्हैस आहे. गाभण आहे. आणि ही 11 नंबरची. हिची का डिटेल्स आहे? ही लावलेली आहे, तपासायला नाही. दुसऱ्या वेताची पारडी आहे. आत्ता किती दूध आहे हिला? आता दूध असेल 7 लिटर 8 लिटर दूध असेल. 7-8 लिटर दुधाच्या दरम्यान दूध आहे, बघू शकता तुम्ही. ही पण विक्रीसाठी आहे. 11 नंबरची आहे, बघू शकता तुम्ही. ही पण रेडी जवानाच आहे. साखळ्या जास्त त्यांनी आखडून बांधल्यात, त्यामुळे मशीनचे मुंडके एकदम खाली दिसतात आणि वाकलेले दिसतात म्हशी. ही 11 नंबरची. ही 12 नंबरची. हिची काय डिटेल्स आहे? 12 नंबर लागलेली आहे. 16 लिटर दूध काढलेले. लागवड झालेली आहे. ही पण चेक करायला नाही ना? नाही, चेक करायला नाही. तब्येत हिची पण छान आहे. ही पण लागलेले दूध आहे आत्ता पण 7-8 लिटरच्या दरम्यान. 12 नंबर. 13 नंबर. ही पण दूध आला एकदम जोरात. पुठ्ठा वगैरे चांगला आहे म्हशीचा. चेहरा वगैरे बघू शकता. कास्टचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे. लावलेली हिला पण. ही लावलेली ना? यांच्याकडे 2 चांगले हाले आहेत. व्हिडिओच्या शेवटला ते पण दाखवतो. सगळ्या हाल्यांनीच भरवलेलं. तर खूप चांगला मुराचा हाले आहे एक आणि नेरी लावीचा. 13 नंबर झाली पाहू ना. ही 14 नंबरची म्हैस आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छोटे शिंग आहेत. लांबी वगैरे पण छान आहे हिची पण. सडातलं अंतर वगैरे पण चांगलं आहे. 14 लिटर दूध काढलेलं. 14-15 दूध काढलेले. बघू शकता. हिचे डिटेल्स काय? गाभण आहे. लावलेली आहे, तपासायला नाही ती माहिती. लागवड झालेली आहे. हिचा पण चेहरा वगैरे तुम्ही बघू शकता. तर ही 14 नंबरची आहे. 15 नंबरची काय डिटेल्स आहेत? ही पण म्हैस लावलेली आहे. 16 लिटर प्लस दूध काढलेलं आहे तिला. आता या असं 8-9 लिटर दूध. 15 नंबरची लावलेली आहे. 8-9 लिटरच्या आसपास दूध आहे. दूध चांगलं दिलेलं आहे सांगतायत वेल्यानंतर. हट. 16 नंबर. ही 17 नंबर. एकदम जोरात म्हैस आहे. ही पण लावलेली आहे म्हैस. ही पण लावलेली ना? हां. ही पण लागवड झालेली म्हैस आहे, बघू शकता तुम्ही. 17 नंबर आहे व्हिडिओमधली. 16 लिटर प्लस दूध काढलं हिला. 16 लिटर प्लस ना? हां. तर ही 17 नंबरची. हिचं काय डिटेल्स? ही तपासलेली आहे. 3 महिन्याची चेक आहे. हां, दुसऱ्या हाताची पारडी आहे. 3 महिने चेक पासे. दूध किती आहे? दूध 15-16 लिटर पर्यंत दूध दिलं काढलं. दुधाला एकदम चांगली पारडी आहे. आत्ता कमी दूध आहे. 3-3 लिटर असं ना. आता 3-3 लिटर दूध आहे आणि 3 महिन्याची गाभण आहे. ही 18 नंबर आहे. 18 नंबर व्हिडिओमधली. हिची काय डिटेल्स आहेत? 13-14 लिटर दूध काढलेलं आहे. 13-14 लिटरच्या दरम्यान दूध आहे. लावलेली काही बी लावलेले आहेत मशीन लागतात आपल्याकडे. सगळ्या म्हशी लागलेल्या आहेत आणि काही चेक केलेले आहेत ते चेक करून सांगतायत. ही 18 नंबर व्हिडिओमधली. 18 नंबर. हिची काय डिटेल्स आहेत? हिची हा? तिला पण दूध आला एकदम चांगली माहिती. हा. हिला बच्चा असणीच्या खाली 8-9 लिटर दूध आहे. आता लावलेली आहे. 8-9 लिटरच्या दरम्यान दूध आहे. लागवड झालेली आहे. चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. सड वगैरे व्यवस्थित आहे. सडात अंतर वगैरे पण चांगलं आहे. पुट्टा वगैरे चांगला आहे. ही 19 नंबर. ही 19 नंबर. हिची काय डिटेल्स आहेत? ही बहुतेक लावलेली नसेल, तपासावं लागेल. हिचं म्हणजे आध्यंतरीचे चेक केलेली पण नाही आणि लावलेली का नाही माहीत नाही. बरोबर. लागले असेल तर. हा, त्यांच्या सगळ्या म्हशी हा मुक्त शेड आहे. इकडे पाण्याचं वगैरे आणि त्या कोपऱ्यात हाले आहे ते पण शेवटला दाखवणार आहे. दिवसभर मोकळ्याच असतात. आता व्हिडिओसाठी त्यांनी बांधलेले आहेत. 19 नंबरची म्हैस आहे, बरोबर ना?
तर हिचं दूध आहे फक्त आता सध्या लावलेले असेल तर गाभण निघले तपासल्यावर लक्षात येईल. आणि ही 20 नंबरची ही तपासलेली ही चेक केलेली आहे ना, 20 नंबरची चेक केलेली आहे. 3 महिन्याची गाभण. 3 महिन्याची गाभण आहे. आणि किती दूध 7-8 5-7 लिटर किती आहे? 6 लिटरच्या आसपास. 6 लिटरच्या आसपास दूध आहे. दुधाला चांगली ही 21 नंबरची ही लावलेली नाही ही खाली आहे का? तर म्हणजे पाहिलेली नाही तपासल्यानंतर काय अंदाज आला? दूध आहे का हिला? काय बंद आहे? दूध आहे, दूध कमी आहे पण तिला. हटवा तिला जरा. मोठ्या साईजची रेडी आहे. दुधाला दुसऱ्या वेताचीच पार्टी. दुधाला एकदम जोरात दूध चांगलं दिलेलं आहे म्हणतात. ते बघू शकता चेहरा वगैरे. ज्यांना अशा मशीनसाठी पण बरेच फोन येत असतात आधीमध्ये. तर ही किती नंबर झाली पाहून? 21 नंबरची आहे. ही 22 नंबरची. हिची काय डिटेल्स आहे? ही पण लावलेली म्हैस आहे. दूध दोन्ही टायमात 6-7 लिटर असं. दुधाला पण एकदम जोरात म्हैस. ही पण लागवड झालेली आहे. 2 टायमाचं 6-7 लिटरच्या दरम्यान दूध आहे. सगळ्या म्हशी सडात व्यवस्थित आहेत. कोणत्याही म्हशी सड वगैरे गेलेला नाही. फवारा वगैरे जॉईंट सड असं कुठलंही नाही. त्यांनीच व्यवस्थित बघून आणलेलं आहे. 22 नंबरची. आणि ही 23 नंबरची म्हैस. हिची काय डिटेल्स आहे सेट? 23 पण लावलेली म्हैस आहे. दोन्ही टायमाला दूध आहे आता 7-8 लिटर दूध. आणि ही 24 नंबर. हिचं काय? ही पहिल्याच वेतातली लावलेली आहे. जवळपास सगळ्याच म्हशी लावलेल्या आहेत. हिला किती दूध आहे? हिला 6 लिटरच्या आसपास 6-7 लिटर. 6-7. ही 24 आणि 25 का लास्ट? 26 असेल म्हणायला. 25 का 26 नंबर मध्ये थोडी समजून घ्या. ही गाभण आहे का? चेक पास. ही 3 महिन्याची. 3 महिन्याची चेक पास आहे. चेक करून भेटतील. या सगळ्या म्हशी शेडच्या विक्रीसाठी आता. तर मित्रांनो, ज्या शेतकरी बंधूंना या म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी त्यांचा मोबाईल लगातार व्हिडिओमध्ये दिलेला आहे नंबर. तुम्ही त्यांना कॉल करू शकता. किमती वगैरे सेटी उभा राहा जरा. किमतीसाठी बरेच पहिल्यापासून विचारत असतात. किमतीचं कसं काय? किमती समोर येऊनच मशीनच्या होतील. लोक बरेचसे प्रश्न विचारतात. मी बरोबर टाकला होता. बरोबर. 16 लिटरची कितीला, 18 लिटरची कितीला, 20 लिटरची कितीला. बरोबर. समोर पाहूनच किंमत होत असते. बरोबर. तर नवीन माणसं असतात त्यांना वाटतं की 12 लिटर म्हणजे एवढं. कधी कधी 12 लिटरची म्हैस पण जास्त किमतीची असते, 16 लिटरची कमी किमतीची असते. तर ह्या गोष्टीसाठी समोर या त्यांचं असं म्हणणं आहे. आणि समोर म्हशीच्या मागे उभा राहा, किंमत करा. आणि माहिती सगळी आहेच दिलेली. ती समोर पण परत सांगतील. एक पाच जी होणार आहे ती तपासूनच घेणार तुम्ही. तपासून डॉक्टर बोलून तुमच्या समोर सड चेक करून दुधाचं सगळं चेक करून खरेदी करा. ते सगळं मिळेल. कुठेही काही गोष्टी नाहीत मित्रांनो. तर ह्या सगळ्या म्हशी एकंदरीत विक्रीसाठी, पूर्ण फार्म विक्रीसाठी आहे. तुम्हाला लास्टला ते टोनगे सुद्धा दाखवणार आहे आपण. कोणत्या टोनग्याकडून म्हशी लागलेल्या आहेत. एक निली रावीचा त्यांनी आणलेला होता टोनगा, पण मुर्राचा टोनगा आहे. चांगल्या मशीनचं लाईन तयार होण्यासाठी चांगला टोनगा आहे. ते सुद्धा दाखवतो. बरेच शेतकरी बंधू मध्ये फोन करत असतात विक्रीसाठी. ज्या वेळेस विक्रीसाठी आपल्याकडं हे बघू शकता तुम्हाला असेल त्यावेळेस आपण व्हिडिओ लावतो. शेण असंच मध्ये टाकलेला आहे. आणि हा पूर्ण परिसर आहे त्यांच्या गोठ्याचा. कुट्टी वगैरे आहे. चाऱ्याचं पण छान नियोजन करतात. चाऱ्याचं पण लास्टला दाखवतो तुम्हाला. चाऱ्यामध्ये काय काय खाऊ घालतात, कसं कसं नियोजन आहे, चारा मॅनेज कसे करतात हे बघू शकता. इंट्रीलाच 2 रेडे आहेत. हा मुर्राचा चांगल्या क्वालिटीचा रेडा आहे. आणि हा निली रावीचा, प्युअर निली रावीचा आहे. एकदम चांगले कॅरेक्टर आहेत निली रावीमध्ये ह्याचे सुद्धा. आणि हा मुर्राचा किंग आहे. किती दात आहे सर? 4 दात. 4 दात आहे. खूप बिग साईजचा टोनगा आहे. बघू शकता शिंग वगैरे, चेहरा वगैरे, पायांची साईज, लेंथ वगैरे पण चांगली आहे. हा स्विमिंग पूल याच्यामध्ये म्हशी बसत असतात. आणि शक्यतो मोकळ्याच असतात म्हशी. बरं उभा राहा जरा इथं. साईज किती टोनग्याची दाखवतो तुम्हाला. हा एकदम 7 फुटाचा माणूस आहे, जवळ 6.5 फुटाचा फुल साईज आहे. आणि हा निलीरावाचा ह्याच हाल्याने सगळ्या म्हशी मोराच्या लागलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. येणारे पिल्ले सुद्धा नक्कीच चांगले होतील. जिथं बी जातील तिथं चांगले पिल्लं पडतील. तर सर चाऱ्याचं सांगा ना जरा. चाऱ्यामध्ये काय काय देतात? तुम्हाला सांगितलं की माझ्या मित्राचं आहे. चाऱ्यामध्ये हे बघा मोठ्या साईजची कुट्टी मशीन आहे. आणि चाऱ्याचं सुद्धा नियोजन चांगलं केलेलं आहे. पाठीमागं पण आलो होतो त्यावेळेस चारासुद्धा व्यवस्थित. आणि 3-4 प्रकारचा चारा असला पाहिजे.
कारण की आपण म्हशी घेतो तर चाऱ्याचं सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे. सर कसं कसं आहे चाऱ्याचं नियोजन जरा सांगा ना. त्याच्यामध्ये वरचं काय आहे? हा नेपियर आहे, हा नेपियर आहे, सुपर नेपियर आहे. सुपर नेपियर, त्याच्यात गव्हाचं बुसकाट, गावाचं बुसकाट आहे खाली, 2 हरभऱ्याचं नंबर. काड पण आहे हा आणि आणि मुरगास आहे. मुरगास आहे. हे बघा 3 चारे चांगल्या पद्धतीचे चार 4 आहेत. हां. हरभऱ्याचं बुसकाट जास्त लाभदायक नाही साहेब, पण थोडंफार मिक्सिंगला चालू शकतं. काय वाळलं खायला पण हे जमलं. 3 खूप चांगले स्ट्रॉंग चारे आहेत. मुरगास आहे, गावाचं बुसकाट आहे आणि सुपर नेपियर आहे. हे बघू शकता, एक एक टप जर टाकला तर म्हशीचा कार्यक्रमच होत आहे. तर मित्रांनो, एकंदरीत हा फार्मच्या सगळ्या म्हशी विक्रीसाठी आता ज्या शेतकरी बंधूंना म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम. राम.